4 वर्षापूर्वी बेळगाव महापालिकेसमोर कन्नड संघटनांकडून बेकायदेशीरपणे लाल पिवळा ध्वज फडकवण्यात आला होता. या घटनेच्या पार्श्वभूमीवर 21 जानेवारी 2021 रोजी संग्रामसिंग कुपेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी बेळगाव तालुक्यातील कोनेवाडी येथे भगवा ध्वज फडकून जय महाराष्ट्रच्या घोषणा दिल्या होत्या. या कृतीनंतर कन्नड व मराठी भाषिकेमध्ये तेढ निर्माण करण्याचा आरोप ठेवत पोलिसांनी कुपेकर आणि इतरांविरोधात गुन्हा दाखल केला होता. मात्र न्यायालयीन सुनावणीस वारंवार अनुपस्थित राहिल्यामुळे न्यायालयाने त्यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केले होते. दरम्यान संग्रामसिंग कुपेकर आज शुक्रवारी न्यायालयात हजर झाल्याने न्यायालयाने त्यांच्यासह सुनील शिंत्रे, अर्जुन जत्ती त्याचबरोबर संतोष मळवीकर यांना जामीन मंजूर केला. या खटल्यात आरोपींचे प्रतिनिधित्व अॅडव्होकेट श्यामसुंदर पत्तार आणि अॅडव्होकेट हेमराज बेच्चनावर यांनी केले. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना करत असताना, हिंदवी स्वराज्याची स्थापना करत असताना भगवा ध्वज हे आपलं प्रतीक म्हणून त्यावेळेला हिंदवी स्वराज्याची स्थापना छत्रपती शिवाजी महाराजांनी केली. तो भगवा ध्वज बेळगावमध्ये लावू नये अशा पद्धतीचा फतवा इथल्या राज्यकर्त्यांनी काढला. म्हणून आम्ही सीमा भागातले हिंदुत्ववादी आणि मराठी भाषिक 21 जानेवारी 2021 रोजी बेळगावमध्ये येऊन भगवा झेंडा लावण्याचं आम्ही काम करत होतो. परंतु आम्हाला महाराष्ट्राच्या बॉर्डरवरती कर्नाटक पोलिसांनी अटक केली आणि त्यानंतर आम्ही गनिमी काव्यानं कर्नाटकाच्या हद्दीमध्ये कोनेवाडीच्या ग्रामपंचायतच्या दारात आम्ही भगवा ध्वज लावला. आणि जे भगवा ध्वज हा सीमा भागांसाठी रक्षण करणार आहे, जो छत्रपती शिवाजी महाराजांनी रक्षणासाठी प्रत्येक मराठी भाषिकेच्या मनामनामध्ये आणि खास करून सीमा भागातल्या लोकांच्या घराघरावर जो भगवा ध्वज लावला आहे, तो भगवा ध्वज आम्ही त्या ठिकाणी फडकवला. म्हणून आज आम्हाला त्यावेळेला कर्नाटक सरकारनं आमच्यावरती गुन्हे नोंद केले आणि त्याचाच भाग म्हणून आज आम्ही कोर्टामध्ये इथं हजर झालेलो आहोत. त्याची आज तारीख आहे आणि त्याची सुनावणी आहे. परमपूज्य भगवा ध्वज आणि हा हिंदूंचा भगवा ध्वज, वारकऱ्यांचा भगवा ध्वज, धारकऱ्यांचा भगवा ध्वज, हिंदू धर्माचा भगवा ध्वज, मराठ्यांचा भगवा ध्वज, हा ध्वज आपले शिवसेनेचे महाराष्ट्राचे लीडर सुनील शिंत्रे, त्याच्यानंतर देवणे, त्याच्यानंतर कुपेकर यांच्या माध्यमातून ज्या वेळेला कर्नाटक सरकारनं भगवा ध्वज लावायचा नाही असा फतवा काढला आणि त्यासाठी हे सर्व लीडर ह्या कोनेवाडी या गावामध्ये येऊन भगवा ध्वज लावला होता आणि त्याबद्दल भगवा ध्वज लावल्याबद्दल त्या आपल्या लीडरांच्यावरती कर्नाटक सरकारनं केसेस घातलेल्या होत्या आणि त्याचं आज या ठिकाणी त्यांची जामीन घेण्यासाठी आज ते सर्वजण आले होते आणि आम्ही या ठिकाणी त्यांच्या जामिनीसाठी या ठिकाणी आलो. यावेळी बेळगाव महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते रमाकांत कोंडुस्कर, शिवसेना बेळगाव उपजिल्हाप्रमुख बंडू गिरवाडकर, कोल्हापूर युवा सेना जिल्हाप्रमुख अवधूत पाटील, गडिंग्लज तालुका प्रमुख अवधूत खोत तसेच राजेंद्र बैलूर, विनायक बिर्जे, बाळू जोशी यांच्यासह स्थानिक शिवसैनिक आणि समितीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.